श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंशीवट हो, मेरा सावरा निकट हो। जब प्राण तन से निकले, एक भक्त की है अर्जी, खुद गरज की है गरजी, आगे तुम्हारी मर्जी। जब प्राण तन से निकले, जब अंत समय आए, कोई रोग ना सताए, यम दर्शना दिखाए। जब प्राण तन से निकले, इतना गोपाल कृष्ण भगवान एवढी विनंती केली, इतना तो करना स्वामी। जब प्राण तन से निकले, और ज्या वेळेस या शरीरातून माझा देह या शरीरातून प्राण निघून जाईल, त्यावेळेस तुम्ही एकच काम करा, तुम्ही माझ्या समोर अंतकाळ गोड करण्यासाठी या। भगवंतानं वरदान दिलं, ती वेळ आली। भगवान भीष्माचार्यांच्या समोर आहेत, त्या ठिकाणी पर्वतो नारदो धौम्य भगवान बादरायणः ब्रदस्सो भरद्वाज अस शिष्यो रेणुकासुतः। अनेक संत साधू मुनी ऋषी मुनी त्या ठिकाणी उपस्थित होते। या सर्वांच्या समुदायामध्ये भीष्माचार्यांनी आपला देह भगवंताच्या चरणी विलीन केला। गोपाल कृष्ण भगवान नाही, अवस्थाच अशी पार माणसाची अवस्था अशी, फिरायला हे सर्व काही मोकळे, पण नाही का आपण मात्र मुक्त नाहीत, मुक्त संचार करत नाहीत। का मुक्त संचार करत नाहीत? एक भावगीतामध्ये वर्णन केले, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा। आकाशी फार सुंदर ते भावगीत आहे, सुरेश वाळकर यांनी गायलेलं आहे। त्याचा भाव मात्र फार सुंदर आहे। अशा प्रकारे या देहातून तो परमात्मा निघून जात असताना आकाशी झेप घेरे पाखरा। तसं तर विचार करा, भीष्माचार्याने आपला देह भगवंताच्या चरणी विलीन केला। कालांतरानं धर्मराज हस्तिनापूरचे राजा बनले। राजा झाल्याच्या नंतर धर्मराजाचं राज्य इतकं सुंदर चाललंय। भगवान दुसऱ्या दिवशी द्वारकेला निघून गेले। धर्मराजाच्या राज्यात कधी अतिवृष्टी नाही, अनावृष्टी नाही, कोणता दुष्काळ नाही, ओला नाही, कोरडा नाही, काहीच नाही। मग अशा प्रकारे सुंदर राज्य चालले। राज्य करता करता कालांतरानं धर्मराजाच्या राज्यात त्यांचा कुलदीपक असणारा राजा परीक्षितीचा जन्म झाला। तस्य जन्म महाबुद्धे कर्माणि च महात्मनः
निधनं चैते वाशीच प्रीत्ययतवा नयताः. राजा परीक्षितीचा जन्म झाला. राजा परीक्षितीचा जन्म झाल्याच्या नंतर धर्मराजाला फार आनंद वाटला. अतिशय उत्सव साजरा केला. धर्मराजांनी राजा परीक्षितीचं पहिलं नाव ठेवलं विष्णुरात. पण नंतर नाव बदलण्यात आलं, त्याचं परीक्षित ठेवण्यात आलं. विष्णुरात का नाव ठेवलं तर भगवान विष्णूच्या कृपेने आपल्याला कुलदीपक जन्माला आला, त्याचं नाव विष्णुरात ठेवलं. कालांतरानं हे जन्मलेलं लेकरू प्रत्येकाला आलेल्याला मान उचलून पाहू लागलं, म्हणून त्यांचं नाव परीक्षित ठेवलं. राज्य अगदी सुंदर चाललंय. परीक्षित आता मोठे होऊ लागले. त्या काळामध्ये एके दिवशी विदुर काका 36 वर्षे तीर्थयात्रा करता करता हस्तिनापूरला परत आले. विदुर काकाला समजलं हस्तिनापूरच्या राजगादीवर धर्मराजाची स्थापना झाली. सम्राट युधिष्ठिर आज या हस्तिनापूरचे नरेश बनले आणि त्यांच्याकडं धृतराष्ट्र आणि गांधारी पोटाला मुठभर घुगऱ्या खाऊन आता इथं जीवन जगतायत. विदुर त्यांना सावध करण्यासाठी आले. विदुर धर्मराजाचं स्वागत घेण्यासाठी आले नव्हते. प्रत्येक वेळ आपल्याला प्रत्येकाला सावध करत असते पण आपण त्याच्यात सावध होत नाही. हे आपलं वेगवेगळं तत्व आहे. पण काळ वेळ आपल्याला काय करते, प्रत्येक वेळेला सावध करत असते. धर्मराजाला सावध करण्यासाठी विदुर आले. आपलं धृतराष्ट्राला सावध करण्यासाठी विदुर आले. विदुराचं स्वागत केलं धर्मराजांनी. आणि त्यानंतर काही दिवस झाल्याच्या नंतर एके दिवशी विदुर धृतराष्ट्राकडे गेले. मध्यरात्रीच्या वेळेला गेल्याच्या नंतर धृतराष्ट्राला नमस्कार केला. नमस्कार केल्याच्या नंतर विचारलं विदुरानं, दादा आता बरं वाटते का? कसं काय आहे? बरं वाटायला का आता तुम्हाला? 100 मुलं मेले तुमचे, तरी तुम्ही या ठिकाणी जीवन जगायला बरं वाटायला का? धृतराष्ट्रानं काय म्हणावं, विदुरा माझे पुतणी फार चांगले, तर फार मला इतकं जीव लावतात, एवढा जीव लावतात, माझ्यावर खूप प्रेम करतात. विदुर काका म्हणले, दादा तुमच्या जीवनात धिक्कार असो, तुमच्या जीवनाचा लाज वाटाव तुम्हाला. आज पुतणे गोड वाटायलेत, पुतणे चांगले वाटायलेत. आज विषाचे लाडू खाऊ घातले त्यावेळेस पुतण्याचं प्रेम कुठे गेलतं? लाक्षाग्रहात जाळलं पांडवाला त्यावेळेस पुतण्याचं प्रेम कुठे गेलतं? भर सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण केलं त्यावेळेस पुतण्याचं प्रेम कुठे गेलतं? 12 वर्ष वनवास भोगायला लावला त्यावेळेस पुतण्याचं प्रेम कुठे गेलतं? आणि आज पुतणे फार चांगलेत म्हणायला. शेवटी हे धृतराष्ट्र रडला आणि म्हणला, काय करा विदुरा, मी आंधळा आहे, मला कुठं जाता येत नाही. अहो चला म्हणले माझ्यासोबत. आणि मध्यरात्री विदुर आणि धृतराष्ट्र गांधारी तिथून निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी धर्मराजाला अतिशय दुःख वाटलं. धर्मराजा रडू लागले, दुःख करायला, बाबा माझ्या दोषामुळे काका काकी निघून गेले काय की, मी त्याचे 100 मुलं मारले याचं दुःख त्यांना वाटत असेल म्हणून निघून गेले काय की. त्यासाठी धर्मराज रडत बसले. विचार करा, ज्या ज्या वेळेस संतावर साधूवर संकट येत असते त्यांना सावध करण्यासाठी सुद्धा तसेच साधू येत असतात. धर्मराजावर धर्म संकट आलं त्यावेळेस तिथून नारद आले. नारद आल्याबरोबर नारदाचं स्वागत केलं धर्मराजांनी. आणि नारदानं विचारलं, धर्मराज का दुःख करता? म्हणजे माझ्या पापामुळं माझे काका काकी घरातून निघून गेले. नारदानं सांगितलं, धर्मराज आता कोणासाठी रडू नका, काका काकीला आजपासून 5व्या दिवशी सद्गती मिळेल. आता दुसऱ्यासाठी रडत बसताल, तुम्हाला जास्त दिवस जगायचं नाही, तुमचे जास्त दिवस राहिले नाही. आता स्वतःसाठी रडा. आता कोणासाठी रडायचं? नारद सांगू लागले धर्मराजाला, आता दुसऱ्यासाठी रडत बसू नका, आता जास्त वेळ राहिले नाही. स्वहिताचा घोरवा ध्यानी रहा श्रीहरीच्या. याच्यासाठी त्याच्यासाठी रडत 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 बसल्याच्या नंतर आपल्यासाठी काय वेळ राहिलाय? नारदाला सांगितलं, आता फक्त तुमचं आयुष्य 6 महिने आहे. 6 महिन्याच्या नंतर कलियुग लागायले. आणि कलियुग लागल्याच्या नंतर काय कराय, तुमचं आयुष्य 6 महिनेच आहे. सावध व्हा, काका काकीला सद्गती मिळत, सावध व्हा. आणि आता तुमचा अंतकाळ कसा गोड होईल याच्याकडे लक्ष द्या.
शेवटी आपलं नारदाने सांगितल्याच्या नंतर धर्मराज सावध झाले, नारदाला नमस्कार केला. कालांतरानं नारद निघून गेले. त्यानंतर धर्मराजांनी त्या ठिकाणी अनेक प्रकारचे यज्ञ केले, दान धर्म केले आणि असं करता करता 6 महिने जवळ आले. कलीचं सावट राज्यावर पडू लागलं. संधिकाल असतो का 2 ऋतूचा, 2 युगाचा संधिकाल, 2 ऋतूचा संधिकाल. आता 2 ऋतूचा संधिकाल म्हणजे आता आपला हिवाळा संपायलाय आणि आता काय लागायलाय, उन्हाळा लागायलाय. संधिकाल कसा आहे, सकाळी थंडी वाजली दुपारी, याला काय म्हणायचं संधिकाल. म्हणजे पूर्ण उन्हाळा लागला नाही, पूर्ण हिवाळा नाही, हा संधिकाल आहे. तसं द्वापार युग संपायलंय आणि कलियुग लागणार. त्या संधिकालामध्ये कलीचं सावट या जगात पसरलेलं दिसू लागलं. धर्मानं वागणारी प्रजा, कधी न भांडणारी प्रजा त्या काळात भांडू लागली. धर्मराज रस्त्यानं जाऊ लागले तर एक लोहार एक वस्तू बनवू लागला. त्या लोहाराला विचारलं धर्मराजानं, हे तुम्ही काय बनवता? त्यानं सांगितलं, धर्मराज आपल्या राज्यामध्ये चोऱ्या व्हायल्यात, चोऱ्या व्हायल्यात म्हणून मी ते चोरी होऊ नये त्यासाठी घराला लावण्यासाठी काय बनवायलो, हे कुलूप. धर्मराज म्हणले, अरे अरे माझी किती प्रजा चांगली होती, घराला कुलूप सुद्धा नव्हतं, तिजोरीला सुद्धा कुलूप नव्हतं. आणि आज माझ्या प्रजा काळात राज्यामध्ये तिजोरीला कुलूप, घराला कुलूप, साखरेच्या डब्याला गोपाल कृष्ण इकडे लागायले तर कुलूप. म्हणून माझी प्रजा किती खालच्या स्तराला वागायली याचं दुःख वाटलं. आणि कालांतरानं आता उद्या कली लागणार म्हणून आज अनशन व्रत धारण केलं त्यांनी. आणि अनशन व्रत धारण केल्याच्या नंतर परीक्षितीला राजगादीवर बसवलं. पांडव स्वर्गारोहणासाठी निघाले. उद्या कली लागायचं म्हणून त्यानं पृथ्वीवर आदल्या दिवशी पाणी सुद्धा पिलं नाही, अनशन व्रत केलं. आणि 6 जण निघाले, 5 पांडव आणि द्रौपदी. पहिल्यांदा हरिद्वारला आले. हरिद्वार ही स्वर्गाची पहिली पायरी. हरिद्वारला आले, गंगेचं स्नान केलं आणि तिथून हिमालयाच्या मार्गाने निघाले, केदारनाथला गेले. हे सगळं हिमालयच आहे. आता केदारनाथला गेले, शिवाची तिथं भगवान शिवजीची पूजा केली. केदारनाथच्या ठिकाणी जीवशिवाचं मिलन होत असते आणि तिथं केदारनाथच्या ठिकाणी शिवजीची पूजा केली. हरिद्वार पासूनच एक पुत्र त्याच्या सोबत आलं. कोणाचं होतं कल्पना नाही, सोबतच आहे. एवढ्या थंडीत सुद्धा त्याला काही त्रास नाही, ते कुत्र सोबतच आहे. मग केदारनाथची पूजा झाली आणि तिथून पुढे निघाले, निर्वाण पंथानं बद्रीनारायणाला आले. बद्रीनारायणाला भगवान नारायणाचं पूजन केलं, स्नान केलं तर गौरी कुंडाचं, आणि स्नान करून पुढं निर्वाण पंथानं निघाले. निर्वाण पंथानं निघाल्याच्या नंतर पुढं अचानक इतकी थंडी आहे तिकडं. मी तुम्हाला ते निर्वाण पंथानं पुढे गेल्याच्या नंतर बद्रीनारायणाच्या पुढं निघाले. तो अगदी निर्वाण पंथ लागतो, तो स्वर्गाला जाण्याची रस्ता आहे. पण ते आपल्याला जाता येणार नाही, पायी जायचं असं. बद्रीनारायणाहून स्वर्गाला जाता येते आणि केदारनाथहून कैलास लोकात जाता येते. केदारनाथहून कैलास लोकात जायचं असं तर त्याला तिथं वेगवेगळ्या प्रकारचे व्रत वैकल्य करावं लागतात. आणि इकडं स्वर्गाला जायचं असेल तर कैलास लोकाला जायचं असेल तर सिंधवी नावाची वनस्पतीचा रस प्यावा लागते तिथं गेल्यावर, केदारनाथला गेल्यावर. तिथून पुढे निघाल्याच्या नंतर आपल्या पायाची चूल करायची, त्याच्यावर तांदूळ शिजवायचे आणि त्याचा भात खायचा. आपल्याच दोन्ही पायाची चूल करायची, त्याच्यावर तांदूळ शिजवायची, ते भात खायचा आणि तिथून पुढे निघायचं. अनेक प्रकारची पुढे संकट आहे. अशा प्रकारानं बद्रीनारायणाहून पुढे निघाले. निघता निघता त्यामध्ये द्रौपदी थकल्या. द्रौपदी थकल्याबरोबर द्रौपदीनं धर्मराजाकडून प्रार्थना केली, हे मला, मी तर थकलेले आहे, मला वाटतंय तुमच्यासोबत सदेह यावं, येऊ शकत नाही. काय कारण असावं? धर्मराज म्हणले, देवी कारण आता सांगायला गेल्यावर दुःख वाटेल ना, खरं बोलल्याच्या नंतर कोणाला राग येतंय?
राग येते. म्हणले नको, आता अंतकाळच्या वेळेला जाऊ दे, तुझं तुझ्याकडं, माझं माझ्याकडं, कशाला बोलायचं. नाही, द्रौपदीनं सांगितलं खरं बोलल्यावरच्या नंतर काही हरकत नाही. राग येईल का काही होईल, पण खरं सांगा ना. धर्मराज म्हणले मग सांगतो खरं. तुला पती किती होते? म्हणजे 5. मग 5 पतीवर प्रेम सारखं करणं हे काम कोणाचं होतं? म्हणजे माझं. मग तू 5 पतीवर सारखं प्रेम करत होती का अर्जुनावर जास्त प्रेम करत होती? द्रौपदीनं सांगितलं अर्जुनावर जास्त प्रेम करत होते. भगवान म्हणले हेच. मग धर्मराजानं सांगितलं हेच द्वेत जो आहे का तुझा, या द्वेतानंच तुझं या ठिकाणी पतन होत आहे. पा कोणाचं द्वेतानं, कोणाचं अभिमानानं, कोणाचं अहंकारानं पतन होत असते जीवाचं, कोणाचं ज्ञानानं, कोणाचं धनानं. मग हे पतन. दुसरा मुद्दा सांगितला पुन्हा. एक वेळेस हस्तिनापुर आपलं इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी द्रौपदी सकाळी सकाळी स्नान केलं, माळीच्या जिन्यावर समोर उभं टाकली, सूर्यकिरणाला उभं टाकलेले सूर्याची किरण आहेत आणि त्या जिन्यावर उभं टाकून द्रौपदी आपली केस वाळवू लागली. तर खालून कर्णाचा रथ जात होता. रथ जात असताना द्रौपदीच्या मनात कल्पना आली 5 पांडव जसे आहेत, हा एक पांडवच असता तर. 5 पांडव आहेत, पण हा पांडवासारखाच दिसतो आणि पांडवासारखा दिसतो म्हणून हाही पांडवच असता. फक्त मनात कल्पना ती आली. धर्मराजानं सांगितलं द्रौपदी तुझ्या मनात कल्पना आली ती का एकदा? ही मनाची पाप आहे. मग विचार करा, पाप आपण काय केले आपल्या मनाला माहित. मन जाणे पापा तुका म्हणे माये बापा. आपलं मन आपलं पाप सांगते. द्रौपदीला हे मान्य करावं लागलं. त्यामुळे द्रौपदी थकल्या. पुढे निघाल्याच्या नंतर 5 पांडव निघाले. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. सहदेव थकले. सहदेव थकल्या बरोबर सहदेवानं विचारलं दादा माझा दोष सांगा. भगवान धर्मराज म्हणले प्रत्येकाचं सांगितलं. आता किती वेळ आपल्याला, वेळ थोडा राहिलाय म्हणले. आता वेळ थोडा राहिलाय आता. तरी म्हणले सांगा. ठीक आहे म्हणले. तुला म्हणले तू फार सुंदर होता. आता विचार करा, सहदेव हे फार सुंदर होते. सुंदर होते म्हणून या सहदेव काय करायचे, नेहमी स्वतः जे मेकअप करायचे, जे नटायचे स्वतः. धर्मराज म्हणले खरं सांग सहदेवा, जगात सुंदर कोण आहे? जीव सुंदर का देव सुंदर? एवढी सृष्टी सुंदर बनवली तो परमात्मा किती सुंदर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. जगात सुंदर कोण आहे? तो परमात्मा सुंदर आहे. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर तो परमात्मा आहे. तू सुंदर म्हणून सुंदर म्हणून नटायला स्वतः सुंदरपणाचा तुला अभिमान झालेला होता. तो अभिमान या ठिकाणी तुला पतनाला नेतो. पुढं नकुल थकला. नकुलाने विचारलं माझा काय दोष आहे? नकुलाला पशु प्राण्याची भाषा येत होती, जशी राजा भरतरीला येत होती ना. अश्व परीक्षक होता नकुल. घोड्याच्या किती खोड्या येतात हे नकुलाला कळत होतं. घोड्यामध्ये किती खोड्या येतात? घोडं 72 खोडीचं असतं.
घोडं 72 खोडीचं असतंय. कोणतं घोडं कसं, कोणतं घोडं त्याचं आयाळ कसं असावं, त्याची कानं कशी असावं, त्याचा शेपूट कशी असावी, पांढरा पट्टा कोणीकडून तोंडावर असावा नसावा. काही काही घोडे पंचहत्यारी असतात. बामणाचं घोडं म्हणजे पंचहत्यारी. काही काही घोडे सरणफुके असतात. असो अनेक प्रकारच्या खोड्या असतात. घोड्याचं सर्व अश्व परीक्षक नकुल होता. त्याला वाटत होतं घोड्या बोलल्याला त्याला कळत होतं, एवढं ज्ञान त्याला होतं, म्हणून त्याचा अभिमान होता. त्या अभिमानानं तो गेला. पुढे अर्जुन थकला. अर्जुनाने विचारलं माझा दोष. अर्जुनाला धर्मराज म्हणतात तुला वाटत होतं माझ्यासारखा जगात धनुर्धारीच कोणी नाही. तुला वाटत होतं माझ्या बाहूत जे बल आहे ते जगात कोणी बलवान नाही. बलाचा अभिमान, नकुलाला ज्ञानाचा अभिमान, सहदेवाला सुंदरपणाचा अभिमान. आता भीम राहिला. भीमदादा थकले. भीमदादाने विचारलं माझा काय दोष आहे. भीमदादाला भगवान धर्मराज म्हणले भीमा तुमचं सगळं चित्त कशात होतं, खाण्यामध्ये. भीमदादा फार खादाड होते. किती खादाड होते तर त्याला किती खाल्लं तर त्याचा जठर, त्याच्या पोटामध्ये एक अग्नी होता. त्या अग्नीचं नाव आहे वृकोदर. वृकोदर नावाचा अग्नी होता. आणि किती खाल्लं की ते स्वाहाच व्हायचं. म्हणून ते किती येऊ द्या येऊ द्याच येऊ द्याच. मग कोणती मातेने काय करावं, सगळ्याला वाढल्याच्या नंतर भीमाचं संपायचंच नाही. भीम म्हणायचं आई वाडा, आई आणा. कुंती मातेनं चमचा खडखड पातेल्याला वाजवायचा. पातेल्याला चमचा वाजला की मग भीमदादा म्हणायचे आता संपलं गडे, मग आता आटोपत घ्यायची. अशी ही अवस्था. खादाडपणा जास्त होता, त्याचा दोष आहे. आणि शेवटी सगळे थकले. धर्मराज एकटे निघाले. स्वर्गाच्या पाय गेले, याच्यापर्यंत दरवाजापर्यंत गेले. स्वर्गाचा दरवाजा उघडला गेला आणि धर्मराज आत जात असताना कुत्र जाऊ लागलं. तर त्या यमधर्मानं सांगितलं तुम्ही एकटे या, कुत्र्याला प्रवेश निषेध आहे. धर्मराज म्हणले तसं नाही जमणार. हे हरिद्वार पासून माझ्यासोबत चालत आलंय. माझा येणं सोबती, माझी संगत सोडली नाही. आणि शास्त्र सांगतंय संताच्या संगतीमध्ये 5 पावलं का चलणं, संत त्याला अधोगतीला जाऊ देत नाही. आणि हे तर हरिद्वार पासून आले माझ्यासोबत. मग यमधर्मानं सांगितलं मग तुम्हालाच फक्त प्रवेश, कुत्र्याला नाही. यायचं तर तुम्ही या. धर्मराज म्हणले घ्यायचं तर दोघाला घ्या, नाही तर मी परत चाललो. यमधर्म म्हणलं जा जा. तर निघाले धर्मराज परत निघता क्षणी त्या कुत्र्यातून प्रत्यक्ष यमधर्म प्रकट झाले आणि त्या ठिकाणी धर्मराजाचं स्वागत केलं. गोपाल कृष्ण भगवान. आणि सर्व पांडव भगवंताच्या धामामध्ये गेलेले आहे. विचार करा, पांडवाचा मृत्यू मंगलमय झाला. मंगलमय मृत्यू होण्यासाठी काय करावं लागल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेच्या, कवतुक वाटे झाली विचाचे, नामे मंगळाचे येणे गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेली, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. पांडव देवाच्या धामात गेले. पांडवाचा मृत्यू मंगलमय झाला आणि त्यानंतर पांडवाच्या नंतर हस्तिनापूरच्या ठिकाणी राजा परीक्षित राज्य करू लागला. आपल्या वडिलांसारखं त्यांनी राज्य चालवलं. आजोबासारखं एवढं दिव्य भव्य आपल्या आजोबापेक्षाही चांगलं राज्य केलं. पण दिग्विजय करत असताना एके दिवशी राजा परीक्षिती दिग्विजय करण्यासाठी निघाले. हे निघत असताना सरस्वती नदीच्या पात्रामध्ये त्यांना कली भेटला. यदा परीक्षित कुरुजांगली वसत कलिं प्रविष्टं निज चक्रवर्तीते, निशम्य वार्ता मनती प्रिया प्रियां ततः शरासनं संयोग शृंगिराददे.
सूत ऋषी म्हणतात, राजा परीक्षित जेव्हा कुरुजंगल देशामध्ये राहत होता त्यावेळी त्यांना ऐकलं की सैन्यानं सुरक्षित अशा माझ्या राज्यात कलियुगाचा प्रवेश झाला. आणि त्या कलीला राजानं दंड दिला आणि बाहेर हाणून दिलं. कलीला दंड देणारा राजा परीक्षितीचा आहे. शेवटी एके दिवशी पुन्हा कली राजाला भेटलाच आणि त्या कलीनं राजाला प्रार्थना केली, मी कुठं जाऊ, मला तुमच्या राज्यात कुठंतरी जागा द्या. जागा द्या म्हणल्याच्या नंतर कलियुगाची विनंती मान्य करून राजा परीक्षितीने त्याला 4 ठिकाणी राहण्याची अनुमती दिली. अभ्यर्थितस्तदा तस्मै स्थानानि कलयी ददो द्यूतं पानं स्त्रियसुनाय यत्रा धर्मश्चतुर्विधम् पुनश्च याचमानाय जातरूपमदात् प्रभो ततो नृतं मदं कामं रजो वैरं च पंचमं. मग 4 ठिकाणी जागा दिली कलियुगाला. द्यूत क्रीडा, मद्यपान, व्यभिचार, हिंसा हे 4 ठिकाणे दिली. कली म्हणला, हे महाराज, हे 4ही ठिकाणी घाणेरडे आहेत. ज्या ठिकाणी पत्ते खेळल्या जातो, दूध खेळल्या जातो, त्या ठिकाणी असत्यपणा आहे, खोटेपणा आहे. मद्यपान केले जातो त्या ठिकाणी मद आहे. व्यभिचार कर्म केले जातो त्या ठिकाणी आसक्ती आहे. आणि ज्या ठिकाणी हिंसा होते त्या ठिकाणी निर्दयता आहे. म्हणून ही 4ही जागा घाणेरड्या आहेत. मला काय करा, एकच जागा जरा चांगली द्या. पुनश्च याचमानाय, पुन्हा विनंती केली. विनंती केल्यावर राजा परीक्षितीला वाटलं जाऊ द्या, फार विनंती करायला, हातापाया पडायले. म्हणून राजा परीक्षितीनं 5वी जागा दिली त्याला. ते म्हणजे सुवर्णस्तेय. सोन्यामध्ये, धनामध्ये आसक्तीनं आणलेलं धन असेल त्या आसक्तीनं आणलेल्या धनामध्ये राहण्याची जागा कलीला. म्हणजे विचार करा, कोणाचं बळजबरीनं धन आणलेलं असेल त्याच्यामध्ये कली आहे, लुबाडून आणलेलं असेल त्याच्यामध्ये कली आहे. हे कलीला त्या ठिकाणी राहण्याची अनुमती दिली. कली म्हणलं आता बस झालं, आता तर राजाच्या बोटाला धरलं की मनगटाला धरतो, मनगटाला धरलं कीच छातीला धरतो. आता कली मुक्त झाला, राजाच्या घरात शिरला. आणि घरात शिरल्याच्या नंतर राजा परीक्षितीनं भांडारगृहात जाऊन एके दिवशी टोप पाहिला, सुंदर दिसला. तो टोप डोक्यावर घातला. आणि राजा परीक्षिती शिकार करणारा नव्हता, पण टोप दुसऱ्याचा घातल्यामुळं बुद्धी वाईट निर्माण झाली. फक्त दुसऱ्याचा टोप, कारण तो टोप होता जरासंधाचा. भीमानं बळजबरीनं त्याला युद्धामध्ये पाडून आणलेला होता. जरासंधाचा मुलगा सहदेवानं भीमाकडे विनंती केली, ती माझ्या वडिलाचा टोप द्या. भीमदादानं काही दिला नाही, तो तसाच राहिला. त्या टोपामध्ये कली शिरला आणि तो टोप राजा परीक्षितीने डोक्यावर घातला. शिकार न करणारा राजा शिकारीसाठी घेतला. घडून ती घटना घडली, शिकार काही घडली नाही. तहानेनं भुकेनं व्याकुळ झालेला राजा शमीक ऋषीच्या आश्रमात आला. ऋषीनं स्वागत न केल्यामुळं राग आला आणि मेलेला सर्प ऋषीच्या गळ्यात टाकला. राजा निघून गेला. ऋषीचा मुलगा बाहेरून आल्याच्या नंतर त्यानं पाहिलं आपल्या वडिलाच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला. राग आला आणि तात्काळ हातात अक्षता घेतल्या, पाणी घेतलं, संकल्प सोडला की माझ्या वडिलाचा अपमान करणारा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश करून मरण पावल. कृष्णा शाप दिला. शाप देण्यानं शमीक ऋषीची समाधी उत्थान होणं. त्यावेळेस शमीक ऋषी म्हणतात, अरे अरे श्रंगी, शाप कुणाला देतो? ज्या राजाच्या राज्यात आपण राहतो, जा त्या राजाला सावध कर. आता राजा घरी परत गेला. टोप डोक्यावरला काढला. तहानेनं भुकेनं व्याकुळ झालेला राजा होता. टोप डोक्यावरला काढल्या बरोबर राजाच्या लक्षात आलं आपण आपल्या देशातल्या एका साधूचा अपमान केला. राजा परत निघाला साधूचा क्षमा मागण्यासाठी. तितक्यात त्या ऋषीचा शिष्य आला. त्यानं सांगितलं, महाराज आता कुठं जाण्याची गडबड करू नका, आता तुम्ही सावध व्हा. आजपासून 7व्या दिवशी तुम्हाला तक्षक नावाचा सर्पदंश करणार आहे. आणि मग राजानं सर्व संघाचा त्याग केला. आणि तेच राजा परीक्षितीने जन्मेजयाला राज्य दिलं. आणि राजा परीक्षिती शुकतालाच्या ठिकाणी आले. शुकतालाच्या ठिकाणी आल्याच्या नंतर अनेक साधू संत मंडळींना नमस्कार केला, पण एकही बोलणं गेलं यायला, एकही बोलणं गेलं. का तर साधूचा अपमान करणाऱ्याला कोणी जवळ येऊ देत नाही. तेवढ्या वेळामध्ये त्या ठिकाणी शुकदेव आले. शुकदेव आल्याबरोबर सर्वांनी मोठ्यानं गजर केला, शुकदेव भगवान की जय,
शुकदेवांचं स्वागत केलं. राजा परीक्षितीने दिव्य आसनावर बसलो, नमस्कार केला आणि त्यावेळेस मग मात्र स्तुती केली. हरी कथा सुनाने वाले, हरी की कथा सुनाने वाले, तुझ तुला खूप प्रणाम, तुझ तुला खूप प्रणाम. लाखो प्रणाम. हरि कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, तुझ तुला खूप प्रणाम, तुझ तुला खूप प्रणाम. गोपाल कृष्ण भगवान नमस्कार केला. राजा परीक्षितीने आपलं दुःख व्यक्त केलं. माणसानं पाप सांगावं, पुण्य झाकून ठेवावं, पण आपण सध्याच्या काळात पाप झाकून ठेवतो पण पुण्य सांगितल्याशिवाय राहत नाही. राजानं पाप सांगितलं आपलं. शुकदेवानं सांगितलं, राजा घाबरू नको, आता मी आलो ना, मी आलो म्हणजे तुझी चिंता संपली, तुला काय विचारायचे ते विचार. आणि मग राजा प्रश्न केले. राजा परीक्षितीने शुकदेवाला प्रश्न केले. ज्याचा अंतकाळ जवळ आला त्यानं काय करावं, काय करू नये, मनुष्य मात्राचं कर्तव्य काय आहे, काय नाही, हे अनेक प्रश्न केले. या प्रश्नाचं उत्तर मात्र आता शुकदेव राजा परीक्षितीला उद्याच्या प्रसंगामध्ये देणार आहेत. उद्याची कथा आजच्या प्रमाणच सुरुवात होईल. आजचा जो वेळ होता त्या वेळेनंच उद्या सुरुवात होईल, म्हणून सर्वांनी या वेळेची नोंद घ्या. परवाच्या दिवसपासून मात्र कथा आपली 1 म्हणजे 1 वाजता सुरुवात होईल. उद्या थोडा उशीरच होईल. झालेली कथा भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या कृपेनं, माता तुळजाभवानीच्या कृपेनं, तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या कृपाशीर्वादानं झालेली कथा भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पण करून, बोललेले करू वेळी वाकुळे उत्तरे, करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. झालेली कथा भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्ण करा. कृष्णार्पणमस्तु. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान